मित्रांनो नमस्कार. मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपल्यासमोर आज हजर झालेलो आहे. अक्करबोट्या या माझ्या नव्या कादंबरीचे मी बुधवारी आणि शुक्रवारी कथन करत असतो. आपण मागच्या बुधवारी 7वा भाग कथन केला होता. आज 8वा भाग कथन करीत आहे. मागच्या भागात आपण असं पाहिलं की अक्करबोट्या राजूने वंदनाला हाताशी धरून त्यानं जी शपथ घेतली होती किंवा प्रतिज्ञा केली होती ती त्यानं पूर्ण केली. आता पुढे काय? इकडे गीताबाईच्या घरी रत्नाची सासू, सासरा, नवरा आणि वंदनाचा नवरा हे सगळेजण जेव्हा पोहोचले आणि त्यांनी दरवाजावर थापा मारल्या, कड्या वाजवल्या, हाका मारल्या आणि आतून रत्नानंच दार उघडलं, तेव्हा त्यांना नवल वाटलं की हे कसं काय झालं. नवल आणि नंतर मग नारायणच्या लक्षात आलं की हा सगळा कुचिनपणा त्या अक्करबोट्या राजूचा असला पाहिजे. त्यानं जी प्रतिज्ञा केली होती किंवा त्यानं जो आपल्या समोर शब्द दिलेला होता तो शब्द पूर्ण करण्यासाठी त्यानं काहीतरी हे कारस्थान केलं आणि त्याचं मन आतून खळबळून आलं. सगळेजण घरात गेले, तो मात्र घरात जायला तयार नव्हता. त्याच्या मेहुण्यानं म्हणजे गीताबाईच्या नवऱ्यानं त्याला आत या म्हटलं तर तो म्हणाला नाही, माझ्या बाबाला बाहेरून बोलवा जरा. सासरा बाहेर आला तर नारायण त्यांना म्हणाला, बाबा आत्ताच्या आत्ता वापस चला. म्हणलं काय? अरे नेमकेच आपण पोहोचलो आणि आता वापस जायचं? नाही जायचं. नाही नाही ते काय नाही, तुझं मी ऐकणार नाही. माणसं एरवीच गाडी बैलांना हुळहुळ झालेले आहेत. आपण उद्या पाहायला जाऊ. चाल ये घरात झोप. पण तो घरात गेला नाही. मग त्यानं मेहुण्याला विचारलं की का हो तुमची घोडी कुठे? मेहुणा म्हणे कोठ्यावर आहे, वावरात. चला. आणि दोघं जण वावरातल्या कोठ्यावर आले, मळ्यातल्या कोठ्यावर आले. घोडीची नारायणला पहिलीच सवय होती. त्याच्या आजोबाकडे सुद्धा घोडी होती, पण ती थकलेली होती आजोबासारखीच. त्यामुळे ती फारशी वेगानं अशी काही पळत नव्हती, काही नव्हती, काय नव्हती. आणि आजोबालाही तेच पाहिजे होतं, आरामशीर चालणारीच अशी घोडी त्यांना पाहिजे होती. शेत शिवारात फिरायला किंवा गावोगावी जायला आजोबा तीच घोडी वापरत. आजोबा मेल्यानंतरही काही काळ ती घोडी राहिली आणि ती नारायणनं सुद्धा बऱ्याचदा वापरली. त्यामुळे घोडीवर बसणं हे नारायणसाठी काही नवे नव्हतं. पण नारायणच्या आजोबाची घोडी आणि मेहुण्याची घोडी याच्यामध्ये फार फरक होता. मेहुण्याची घोडी ही अशी तयार घोडी होती. तिला चिमटा घेतला तर तिच्या अंगातून चिळकांडी निघेल रक्ताची. दोघजण कोठ्यावर आले आणि त्यानं सांगितलं की जीन लावा. हो पण कशासाठी? नाही मला आता गावाकडे जायचं. अहो इतकी काय तातडे? अहो आता पहा अर्धी रात होत आलेली आहे आणि तुम्ही आता जातो म्हणता, उद्या पहाटे जा. नाही जीन लावा. नाईलाजानं मेहुण्यानं जीन लावला आणि घोडीच्या तोंडामध्ये कवळा घातला आणि नारायणच्या हातात लगाम दिला. बेफाम होत नाही ना? नाही नाही आरामशीर न्या, बेफाम होत नाही. बेतगीत काही बेताची गरज नाही. ती तुम्ही म्हणाल तसं तितक्या वेगानं ती धावत जाते. आणि नारायण निघाला. त्यानं घोडीला टाच मारली. तो पांदीत आला. आधीच अंधार आणि त्यातही वरून झाडं झुडं, त्यामुळे पांदीतलं काहीच दिसत नव्हतं. पण घोडीला सराव होता. त्यामुळे घोडी आपली जसजसा नारायण तिला इशारा करत होता तसतशी वेगानं चाललेली होती. जामखेडी ते खैरी हा मधला रस्ता लागला. हा दगडधोंड्याचा रस्ता, हाच खळग्याचा रस्ता, गोटाळीचा रस्ता. पण तिथेही नारायणनं तिचा वेग कमी होऊ दिला नाही. कारण त्याला जाधववाडीला म्हणजे गावाकडे जितक्या लवकर होता येईल तितक्या लवकर पोचायचं होतं. मधात मोठी नदी लागली बोरीची.
तिचे दोन्ही काठ तसे खूपच खोल. नारायण नदीच्या काठावर गेला, पण तरी घोडीचा वेग त्यानं कमी केला नाही. घोडी तशाच वेगात उतरायला लागली. नारायण पुढे झुकला आणि त्याचा तोल गेला. तो एका बाजूला कलला. त्याचा पाय रिकिबीत अडकला. एक पाय रिकिबीत अडकला, म्हणजे डावा पाय रिकिबीत अडकला. आणि नारायण मग खाली त्याचं डोकं घासत 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 घोडी बरोबर चालला. पण घोडीनं वेग काही कमी केला नाही. नदीत फारसं पाणी नव्हतं. नदीचा बराचसा भाग खडकाळ होता आणि या खडकावर आदळत 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 नारायण चालला. त्याला वेदना होत होत्या. तो ओरडत होता, घोडीला थांबायला सांगत होता, इशारा करत होता. पण घोडीला असं वाटत होतं की तू अधिक पळायला सांगतोय, आणि म्हणून ती आणखी वेग वाढवत होती, आणखी वेग वाढवत होती. घोडीनं नदीचं पात्र पार केलं, पलीकडल्या काठावर गेली. आणि काय वाटलं की घोडीला, ती परत फिरली. तेवढ्याच वेगात नारायण लोंबकाळलेलाच होता. आता त्याचं अंग खडकावर आदळत होतं, आदळत होतं, आदळत होतं, आदळत होतं. त्याचं ओरडणे आता कमी झालेलं होतं. त्याच्या डोक्यातून रक्ताचा प्रवाह चालला होता. आणि अर्धा मधात आल्यावर त्याचा रिकिबीतला पाय निसटला. घोडी मोकळी झाली आणि घोडी पुढे निघून गेली. इकडे सकाळी सगळे पाहुणे उठले. सासऱ्यानं गावाकडे निघायची गडबड केली आणि नारायण नाही. त्यांच्या लक्षात आलं. तर गीताचा नवरा म्हणाला की ते रात्रीच गावाकडे गेले होते माझी घोडी घेऊन. अरे, मी त्याला म्हणलं होतं ना जाऊ नको म्हणून, पण नाही, मी म्हटलं होतं पण ते ऐकलं नाही त्यांनी. आणि पाहुणे निघाले. एक गाडी मजल दरमजल करत करत बोरीच्या नदीत आली. आणि बोरीच्या नदीत अनेक माणसं रस्त्यावर जमलेली आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. काय झालं असेल बुवा. तिथपर्यंत जाऊन पोचले. बायका बायका गाडीत बसून राहिल्या. सासरा खाली उतरला आणि तिथं जाऊन पाहतो तर कपड्यावरून ओळखलं त्यानं नारायण. नारायणचा मुडदा पडलेला, रक्तबंबाळ झालेला. मनात त्याच्या एवढा मोठा आक्रोश निर्माण झाला, पण त्यानं स्वतःला सावरलं. तिथं बोरीचे पाटील होते. ते त्याच्या ओळखीचे होते. त्यानं पाटलाला बाजूला घेतलं आणि त्यांना सांगितलं की हा माझा मुलगा आहे. माझ्या जावयाची घोडी घेऊन तो गावाकडे चालला होता आणि गावाकडे जाऊन कदाचित परत आला असेल आणि तो इथं पडला. ठीक आहे, काही चिंता करू नका. आपण पोलीस स्टेशनला कळवू, पोस्टमार्टम वगैरे होऊ देऊ आणि मग तुम्ही तुमचा हा मुलाचा मुडदा गावाकडे घेऊन जा. अर्थात ते सोयीच होतं. सासरा गाडीजवळ आला. त्यानं घडलेला प्रकार सांगितला आणि सासूनं मोठ्यानं छातीवर हाणून घेत रडायला सुरुवात केली. मला पाहू द्या म्हणाली. सासऱ्यानं तिला पाहू नको असं म्हटलं तरी पण तिनं काही ऐकलं नाही. तिनं गाडीतून सरळ उडी मारली आणि ती मुडद्याजवळ आली तर काही ओळखू येत नव्हतं. तिला आवरणं कठीण होतं. बाकीच्या बायांनी आवरलं आणि सासऱ्यानं वंदनाच्या नवऱ्याला सांगितलं की या सगळ्यांना गाडीत घालून तू गावाकडे जा आणि मी थांबतो, कारण मुडदा आपल्याला वाशिमला न्यावं लागेल, पोस्टमार्टम करावं लागेल आणि नंतर तिकडून मुडदा गावाकडे आणता येईल. सासू ऐकत नव्हती, पण सासरा तिच्यावर रागावला आणि तिला जायला भाग पाडलं. सासू गावाकडे आली. रत्नाला ही गोष्ट कळली आणि निस्ती कळली की रत्ना बेशुद्ध पडली. त्याही स्थितीत सासूनं वंदनाला बाजूला घेतलं आणि तिला विचारलं की कावं, रात्री नारायण घरी आला होता का?
अर्थात वंदनानं हो म्हटलं. म्हणजे वंदनाचा याच्यात हा उद्देश की नारायणच घरी आला, त्यानं रत्नाशी संबंध केला आणि तो परत गेला. अक्करबोट्या राजूचा इथे काहीही संबंध राहिला नाही. तेवढ्या गोष्टीनं पण सासूला बरं वाटलं. ही गोष्ट नंतर शुद्धीवर आलेल्या रत्नालाही कळली. पण 2 तासामध्ये रत्ना 5 वेळा बेशुद्ध पडली. नाईलाजानं तिला सुद्धा बैलगाडीत घालून वाशिमला दवाखान्यात नेणं भाग पडलं. रत्नाची गाडी दवाखान्याकडे निघाली आणि त्याच वेळी नारायणचा मुर्दा पोलिसांनी गाडीत टाकून वाशिमकडे चालवला होता पोस्टमॉर्टम करण्यासाठी. मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आपण अवश्य कळवणार आहात, कॉमेंट्स करणार आहात. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. मी पुन्हा पुढच्या भागात आपल्यासमोर बुधवारी हजर होऊन तोपर्यंत थांबूया.